पुण्याच्या बिबेवाडी परिसरातून आई आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आलाय। म्हणजे या आईनं स्वतःच्या प्रियकराच्या मदतीनंच स्वतःच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले आणि नातेवाईकांना पाठवत बदनामी केली। जेव्हा हा संपूर्ण प्रकार या अल्पवयीन मुलीच्या लक्षात आला तेव्हा तिनं पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर मात्र या मुलीची आई आणि आईचा प्रियकर दोघेही फरार झाले होते। त्यानंतर पोलिसांनी तब्बल 5 महिन्यानंतर या दोघांना शोधून काढले। हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे आहेत। सर, बिबेवाडीतली घटना नेमकी काय आहे? 5 ऑक्टोबर 2024 रोजी बिबेवाडी पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायदा व पॉस्को कायद्यातील विविध कलमान्वये एका अल्पवयीन 13 वर्षाच्या मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून पोलीस यातील आरोपी महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत होते। काल आम्ही पुण्यातील खडकवासला भागातून दोघांना ताब्यात घेऊन माननीय न्यायालयासमोर हजर केलं। आज ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सर, पण नेमकं झालं काय होतं? या आईनं स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली, पण हे संपूर्ण कशामुळे केलं तिने? यामधील महिला ह्या मूळच्या सासवडच्या आहेत। त्यांना काही आजारी आहेत आणि घरी काही वैयक्तिक अडचणी असल्यामुळं आपल्या नवऱ्याला सोडून मुलीसह ते बिबेवाडी परिसरामध्ये किरायानं राहत होत्या आणि मग दरम्यानच्या काळात स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या सिक्युरिटी गार्ड म्हणूनही काम करत होत्या। हे काम करत असताना पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या त्यांच्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या 24 वर्षाच्या इस्माबरोबर त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि त्यातून मग ते घरी येणं जाणं ह्या विषय वाढले। परंतु या गोष्टी मुलीला आवडत नसल्यामुळं तिनं तिच्या घरमालकिणीला 1-2 वेळा सांगितल्या, तरी सुद्धा हा काही प्रकार थांबत नव्हता। मग त्यांनी मुलीलाच त्रास द्यायला सुरुवात केली। तिची अश्लील व्हिडिओ बनवून तिचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तिला धमकी दिली। त्यावरून मुलीनं हा प्रकार सहन होत नसल्यामुळं घरमालकिणीच्या मदतीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यानंतर प्रियकर आणि तिची आई प्रियसी हे फरार होते। सर, खरं तर यातली आरोपी महिला जी आहे तिचं वय 36 आहे आणि आरोपी प्रियकर जो आहे तो 24 वर्षाचा आहे। सर, यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आला? ही 13 वर्षाची जी अल्पवयीन मुलगी आहे तिनं समोर येऊन तक्रार दिली, नेमकं काय झालं संपूर्ण प्रकार? तिनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली। यामध्ये तपास पथके आपले शोध घेत होते, परंतु तेव्हापासून ते दोघेही आपले मोबाईल बंद करून आपलं अस्तित्व लपवून छपून सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये फिरत असल्याचं आपल्याला गोपनीय माहिती मिळत होती। परवा आम्ही जेव्हा घरी गॅस डिलिव्हरीच्या अनुषंगाने गॅस एजन्सीकडे त्यांचे कोणते नंबर आहेत आणि त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं, त्याचबरोबर त्यांच्या सासवड येथील नातेवाईकांकडे कसून चौकशी केली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की खडकवासला या भागामध्ये ते आलेले आहेत। तेव्हा आम्ही तिथं ट्रॅप लावून त्या दोघांनाही ताब्यात घेतलं। तर आपण पाहिलं असेल यातील आरोपी जी महिला आहे ती आणि तिचा प्रियकर हे घरात जेव्हा भेटायचे तेव्हा मात्र या अल्पवयीन मुलीला हे सहन व्हायचं नाही, त्यामुळे तिनं ज्यांच्याकडे हे भाड्यानं राहत होते त्यांच्याकडे तक्रार केली होती आणि आमची तक्रार का केली याचा राग जो आहे त्या दोघांच्या मनात होता आणि त्यामुळे त्यांनी या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हिडिओ जे आहे ते मोबाईलमध्ये काढून नातेवाईकांना दाखवून तिची बदनामी केली होती आणि दोघेही फरार झाले होते। अखेर पोलिसांनी 5 महिन्यानंतर या दोघांनाही अटक केली। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।